चला विद्यार्थी मित्रांनो, आपण आज इयत्ता दुसरीच्या इंग्रजीच्या पाठ्यपुस्तकातील 1.5 अ फीस्ट इन द फॉरेस्ट हा लेसन बघणार आहोत. त्याच्या अगोदर मला सांगा, इथे बघा चित्र दिलेले आहेत आणि त्यांची नावं दिलेली आहेत. बरोबर? खूप छान छान फूड आयटम्स दिलेले आहेत. त्यापैकी तुम्हाला काय आवडतं बरं? कोण सांगेल मला? शौर्या? सॅलड. तुला? सारंग? दाल राईस आवडतो. ओके. तुला? निहार? सॅलड आवडतं. हां जिया? चपाती आणि भाकरी पण दिलेली बघा तिथे 1 नंबरवर. दाल दिलेली आहे. राईस भात दिलेला आहे. करी म्हणजे काय? भाजी किंवा आमटी. ओके. कर्ड दिलेलं आहे. दही. कर्ड म्हणजे काय? दही. सॅलड. ओके. पिकल म्हणजे काय बरं? लोणचे. ओके. पापड. खातो ना आपण जेवण करताना. ह्या सगळ्या जे फूड आयटम्स आहे आपण काय करतो? खातो. आता बघू, जंगलातील प्राण्यांनी त्यांची फीस्ट म्हणजे त्यांची मेजवानी, त्यांची पंगत त्यांनी कशी केली. ओके. सुरू करू. लिसन अँड एन्जॉय. बघा आता सगळे प्राणी जमलेले आहेत आणि जो कोल्हा दादा आहे तो काय करतो आहे? दवंडी देतो आहे आणि सगळ्या प्राण्यांना सांगतो आहे. काय सांगतोय बघा? टुडे वी आर सेलिब्रेटिंग फॉरेस्ट डे. काय साजरा करत आहेत ते जंगलामध्ये? फॉरेस्ट डे साजरा करत आहेत. जसं की आपण वेगवेगळे दिवस साजरे करतो तसे ते जंगलामध्ये फॉरेस्ट डे साजरा करत आहेत. ब्रिंग युअर फूड आयटम्स फॉर द फीस्ट. जी फीस्ट ते करणार आहेत, जी मेजवानी, जी पंगत करणार आहेत, त्यामध्ये काय सांगितलं त्यांनी? आपले आपले खाण्याचे पदार्थ घेऊन यायचे. बरोबर ना? आता पुढच्या पेजवर जाऊ बघा. आता सगळ्या प्राण्यांनी ती जी दवंडी आहे किंवा ती जी घोषणा आहे ती ऐकली. ओके. बघू आता कोणी कोणी काय काय आणलं. बघा कोण आहे हा? रॅबिट. बरोबर ना? रॅबिटने काय आणलं बघू आता. आय हॅव कॅरट्स, लेटस मेक हलवा. त्याच्याजवळ काय होतं? सशाजवळ खूप सारे गाजर होते आणि त्याने काय करायचं ठरवलं? हलवा. गाजरचा हलवा. बघा सगळे पक्षी आहे. पक्ष्यांनी काय आणलं बघू? काय आणलं? वी हॅव फ्रुट्स. काय होतं पक्ष्यांजवळ? फ्रुट्स. फळं होते. झाडावर बसतात आणि ते फळं तोडतात. म्हणून त्यांनी काय आणलं? फळं आणले वेगवेगळ्या प्रकारची. आणि कशासाठी बरं? टू मेक ज्यूस. काय तयार करायचं होतं त्यांना? ज्यूस. बरोबर? ज्यूस बनवण्यासाठी त्यांनी वेगवेगळी फळं आणली. आता बघू कोण आहे? हां बघा ही कोण आहे बरं? डिअर. बरोबर? तिने काय सांगितलं? आय हॅव ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स. तिच्याकडे हिरवा भाजीपाला होता. टू मेक सूप. तिने काय तयार करायचं ठरवलं? सूप तयार करायचं ठरवलं हिरव्या भाजीपाल्यापासून. आता बघा कोण आलं? कावडे दादा. आय हॅव राईस अँड दाल. टू मेक इडली. काय बनवायचं ठरवलं? इडली. पुढे बघू. मंकी. आय हॅव टोमॅटोज, ब्रिंजाल्स अँड पल्सेस टू मेक सांबर. सांबर तयार करण्यासाठी जो मंकी आहे त्याने काय तयार करायचं ठरवलं? सांबर तयार करण्यासाठी त्याने काय काय आणलेलं होतं? टोमॅटोज, ब्रिंजाल्स म्हणजे वांगे आणि पल्सेस वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी. पुढे बघू आपण आता. हत्तीदादा काय आणतोय बरं? हत्तीदादा काय विचार करतोय बघा. आय वॉन्ट टू मेक आमरस अँड पुरणपोळी. काय तयार करायचं होतं त्याला? आमरस अँड पुरणपोळी. विच थिंग्स डू आय नीड. मग तो विचार करतो आहे. काय विचार करतोय बघा? की मला काय लागेल बरं? आमरस, आंब्याचा रस आणि पुरणपोळी तयार करायची असली काय काय लागतं बघा? त्याने विचार केला. मग मँगोज, डाळ, हरभऱ्याची डाळ लागते ना. आणि जॅगरी म्हणजे गूळ. हो ना? पुरण तयार करण्यासाठी आणि रस तयार करण्यासाठी मँगोज, डाळ आणि जॅगरी त्याने विचार केला. पुढे बघू आता कोण आहे? जिराफ.
आय हॅव ओनियन्स अँड ककुंबर्स. जिराफ दादाकडे काय आहे? ओनियन्स म्हणजे कांदे आणि ककुंबर्स खूप साऱ्या काकड्या. त्याने काय तयार करायचं ठरवलं? टू मेक सॅलड. टू मेक सॅलड. पुढे बघू आता. दे हॅड अ ग्रेट फीस्ट. सगळ्यांनी खूप छान छान फूड आयटम्स आणले आणि त्याच्यापासून वेगवेगळे फूड तयार केलं. दे हॅड अ ग्रेट फीस्ट. त्यांनी खूप छान अशी मेजवानी दिसते बघा. सगळेजण एकत्र बसले जेवणाला. ऑल द ॲनिमल्स अँड बर्ड्स एन्जॉयड इट. सगळ्यांनी काय केलं? एन्जॉय केलं. सगळ्यांनी खूप मज्जा केली जेवण करताना. बघा खात असताना प्रत्येकाचे एक्सप्रेशन काय बोलतायत बघा. ते खात असताना प्रत्येकाला विचारू आपण. बघू. इट्स स्वीट. पुरणपोळी हत्तीदादाने केलेली होती. तो म्हणतोय इट्स स्वीट. वाव. जो जंगलाचा राजा सिंह लॉयन आहे तो काय म्हणतो आहे? वाव इट्स टेस्टी. त्याला खूप आवडलं. आता जिराफ दादा काय म्हणतात? या आय लाईक इट. काय म्हणतायत? या आय लाईक इट. त्यांना पण आवडलं. आता जो कोल्हे दादा आहे तो काय म्हणतो आहे? ओ नो इट्स लिटल सॉल्टी. थोडंसं खारट झालेलं आहे. प्रत्येकजण आपापले विचार व्यक्त करत आहे त्या फूड आयटम्सबद्दल. यम्मी. खारुताई. खारुताईला आवडलं. ओ इट्स हॉट. थोडं गरम होतं म्हणून कावळे दादा म्हणताय ओ इट्स हॉट. बघा खूप सारे पदार्थ. इडली, पुरणपोळी, हलवा, खूप छान छान सॅलड तयार केलेलं आहे. अशा प्रकारे सर्व प्राण्यांनी आपला जंगलाचा काय साजरा केला? फॉरेस्ट डे. जंगलामध्ये काय साजरं केलं सगळ्या प्राण्यांनी? फॉरेस्ट डे. हो ना? आवडला तुम्हाला लेसन?